सामान झाला पैसे बंद केले ते आमचे आला जाऊन कामधंदे सोडून ह्यांना मतदान इलेक्शन टाकून द्यायचं आणि ह्याने म्हणताना असं काढते त्या का मुख्यमंत्री हे मग असंच आहे म्हण का कशाला झाली ती मग समजायला सरसकट ठेवायचं ना तर ठेवायचंच नाही. निवडणुकीपुरतच वापर केलेले आहेत सरकारने. अचानक आता निवडणुका झाल्या, सगळं सरकार स्थापन झालं, सगळं व्यवस्थित झाल्यावरती ह्या लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या की काय असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. महिला नाराज आहेत ह्या सरकारवरती. मग मतदान कशासाठी करायचंच नाही ना आता. तुमचे 1,500 बी नको. लाडकी बहीण योजना अतिशय धक्कादायक अपडेट आहे ते म्हणजेच की 92 लाख लाडक्या बहिणींना आता पैसे मिळत नाहीत या योजनेतून वगळण्यात आलं आहे. यामध्ये लाडक्या बहिणीची चूक काय? लाडक्या बहिणीचा आक्रोश आहे. लाडक्या बहिणी रडत आहेत. लाडक्या बहिणी विनंती करत आहेत की आमचे पैसे पुन्हा एकदा सुरू करा. तर नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुमचे देखील नोव्हेंबर पासून किंवा मागच्या वर्षी जून महिन्यापासून हप्ते बंद झाले आहेत का? तुम्ही देखील ई-केवायसी केली आहे, मात्र काही त्रुटीमुळे तुमचे पैसे बंद झाले आहेत का? काही लाडक्या बहिणीने ई-केवायसी 2दा केली, दुरुस्ती केली, जे कागदपत्र आहे ते व्यवस्थित सबमिट केले तरी देखील हप्ते बंद झालेले आहेत. घरी कोणाचा आधार नाही, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हा आधार होता. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुती सरकारने लाडक्या बहिणींना शब्द दिला होता की जे काही व्यवहार असू द्या, आर्थिक रित्या जे काही लाडक्या बहिणींना सपोर्ट आहे पूर्णपणे आम्ही करणार आहोत. मग हे जे काही वचन दिले होते ते कुठे गेलं आहे? लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाडक्या बहिणींचं संतापेचं लाट आहे. लाडक्या बहिणी विनंती करत आहेत की आम्हाला पुन्हा एकदा ई-केवायसी सुरू करा. आम्ही ई-केवायसी केली, पैसे भरून भरून केवायसी केलेली आहे, सर्व कागदपत्रे गोळा करून दिली आहेत. मग ऐन टायमाला आमचे मार्च महिन्यापासून देखील पैसे बंद झालेले आहेत. मग यावरती सरकारने लवकरात लवकर उत्तर देणे गरजेचं आहे. माननीय आदितीताई तटकरे यांनी कालच एका भाषणामध्ये किंवा जेव्हा त्यांना विचारणा केली त्यावेळेस नक्कीच तिथे त्यांनी रिप्लाय दिलेला आहे किंवा त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही तांत्रिक कारणामुळे किंवा ई-केवायसीच्या त्रुटीमुळे जर तुम्हाला बाद केला असेल तर तुमचे पैसे पुन्हा एकदा सुरू करणार. पुन्हा एकदा कसून तपासणी सुरू आहे. तपासणीमध्ये आता यामध्ये किती टक्के लाडक्या बहिणी पुन्हा पात्र होतील सांगता येत नाही. मात्र ज्यांची केवायसी झाली नाही, पहिली गोष्ट म्हणजे ई-केवायसी करताना वेबसाईट बंद येत होते. दुसरं म्हणजे ई-केवायसी करताना अनेक लाडक्या बहिणींना OTP येत नव्हते. तिसरं म्हणजे ई-केवायसी करताना शेवटच्या 2 ते 3 दिवस वेबसाईट पूर्णपणे बंद होती, चालतच नव्हते. अनेक लाडक्या बहिणींना हा अडथळा आला आहे. तर आपल्या योजना चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच लाडक्या बहिणींसाठी उभे राहतो. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा मदत करणे, मुदत वाढवणे गरजेचं असणार आहे. माननीय मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं की आम्ही 6 महिने मुदत दिली आहे, पण त्यामध्ये देखील ज्या एकल महिला असतील, ज्यांचे पती किंवा वडील निघून गेले आहेत घरातून, त्यांचं काय? त्यांना निराधार योजनेचे देखील पैसे येत नाहीत, ना लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाहीत. मग लवकरात लवकर यामध्ये चौकशी करून किंवा यामध्ये लवकरात लवकर तपासणी करून लाडक्या बहिणीचे हप्ते सुरू करणे कितपत योग्य आहे हे सुद्धा नक्कीच सरकारने लाडक्या बहिणींना उत्तर देणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणीने महायुती सरकारची साथ दिलेली आहे. महायुती सरकारने लाडक्या बहिणीने एक गेम चेंजर योजना म्हणून ठरवलेली आहे. लाडक्या बहिणींनी त्यांचं वचन दिलं, मतं दिले, पण शेवटी काय झाले की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 92 लाख लाडक्या बहिणींना डायरेक्ट अपात्र करण्यात आलं आहे. मग यावरती मंत्री आदितीताई तटकरे असू द्या किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री असू द्या, पेंडिंग हप्त्या संदर्भात असो किंवा जे पैसे बंद झाले आहेत त्याच्या रिलेटेड लवकरात लवकर जे काही म्हणणं आहे किंवा जे काही उपाय आहे काढणं गरजेचं आहे. फक्त म्हणणं मांडून गरजेचं नाही, त्यावरती उपाय द्या आम्हाला. ई-केवायसी साठी वेबसाईट सुरू करा. तुम्ही ई-केवायसी करताना अनेक लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही म्हणून पैसे बंद झाले, पण ज्यांनी ई-केवायसी केले, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, ITR 0 भरतात, त्याच्यामुळे देखील काय झालं आहे की हप्ता बंद झाला आहे. तुम्ही देखील आता ई-केवायसी केली आहे, पण ITR मुळे तुमचे हप्ते बंद झालेत तर नक्कीच आपल्याला सांगायचं आहे लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी नवीन सुरू होणे गरजेचं असणार आहे. प्रत्येकाने आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे ई-केवायसी सुरू करणे कितपत गरजेचं असणार आहे. कारण पुढे जाऊन या योजनेचे हप्ते वाढतील. त्यानंतर लाडक्या बहिणींना ही काही आर्थिक रित्या जे काही स्ट्रॉंग बनवणे असू द्या किंवा आर्थिकरित्या मदत करणे असू द्या, ही नक्कीच आता लाडक्या बहिणींना गरजेचं असणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करून पुढील सरकारी अपडेटसाठी आपल्या योजना चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.